नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 50 बातम्या। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उद्या मार्कडवाडीमध्ये जाणार। उद्या सकाळी 10 वाजता मार्कडवाडी गावाला भेट देणार। मार्कडवाडीनंतर आता कराड तालुक्यातही ईव्हीएम विरोधात एल्गार। साताऱ्यामधल्या कोळीवाडीमध्ये ईव्हीएम विरोधातला ठराव। भाजपच्या अतुल भोसलेंकडून पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन। आंबेडकर चळवळीच्या वतीनं आंदोलन। ईव्हीएम विरोधात आंबेडकरी चळवळीकडून तीव्र निदर्शनं। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट ईव्हीएम मतांची तपासणी। लोकसभेच्या 30, विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकड्यांची पुन्हा तपासणी। आकडेवारी अचूक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। परभणीच्या पूर्णामध्ये ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। ईव्हीएम हटाव विरोधात स्वाक्षरी मोहीम। हजारो नागरिकांचा स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं। 100हून अधिक कार्यकर्त्यांवर मरिहाळ पोलीस ठाण्यामध्ये कारवाई होणार। ठाकरे गटाच्या नेत्यांना बेळगावच्या दिशेनं जाताना अडवलं। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा बंदोबस्त। विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाचं आंदोलन। बेळगावच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाची घोषणाबाजी। ठाकरे गटाला रत्नागिरीमधील पराभव जिव्हारी लागला। पक्षविरोधी काम करणाऱ्यांना शिक्षा दे। शिवसैनिकांचं हातीशच्या बाबर शेख बाबांना साकडं। जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंना मंत्रिपदाची अपेक्षा। शिवजन्मभूमीचा करूया सन्मान। माहिती देईल मंत्रिमंडळामध्ये स्थान। सोनावणेंनी विधानभवनामध्ये पोस्टर झळकवले। संजय राठोडांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू नये म्हणून षडयंत्र। यवतमाळच्या दिग्रसमधील बंजारा महंत यांचा आरोप। आमदार आशुतोष काळेंना मंत्रिपद मिळण्यासाठी महादेवाला साकडं। महादेव देशमुख ग्रामस्थांकडे महादेवाला अभिषेक। चिपळूणचे आमदार शेखर निकमांच्या मंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांचं देवाकडे साकडं। सावर्डे वासियांनी निकमांच्या मंत्रिपदासाठी ग्रामदैवत केदारनाथाला घातलं साकडं। गुलाबराव देवकर पक्षामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। वरिष्ठ नेत्यांकडे जिल्हाधीशांकडून अहवाल पाठवला जाणार। नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये शिंदे गटाचे आमदार अंशा पाडवी यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक। महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या आरोप प्रकरणी नागरिकांचा संताप। तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा। अंबाजोगाईतील बोगस औषध आणि गोळ्या पुरवठा प्रकरणी सुषमा अंधारेंची मागणी। धाराशिवच्या केसर जवळगावमधील 25 विद्यार्थ्यांना रक्तवाढीच्या गोळ्यानं उलट्यांचा त्रास। 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना रक्तवाढीच्या गोळ्या दिलेल्या। आरोग्य विभागाकडून तपास सुरू। अंबाजोगाई शासकीय स्वराती रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा। हरिद्वार इथल्या जनावरांच्या औषधी कारखान्यातच बनावट अँटीबायोटिकची निर्मिती। प्रशासन चौकशी समितीच्या तपासणीमधून धक्कादायक माहिती समोर। आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं भर चौकातून अपहरण। एका 4चाकी गाडीतून चौघांनी अपहरण केल्याची माहिती। हडपसर पोलिसात गुन्हा दाखल। अधिकचा तपास सुरू। माहिती सरकारला मावळातील तरुणांकडून उंच भरारीच्या शुभेच्छा। 11 पॅराग्लायडर्सनी 700 फूट उंचीवरून अभिनंदनाचे बॅनर झळकवले। बॅनरवरून संभाव्य मंत्र्यांचे फोटोही झळकले। वक्फ बोर्ड मनमानी कारभारानं लोकांवर दहशत पसरवत आहे। लातूरमधील जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितल्यानंतर राज ठाकरेंचा सरकारला सवाल। जतमध्ये अफजल खान वधाच्या पोस्टरवरून गोपीचंद पडळकर आक्रमक। पोलिसांनी पोस्टर फाडल्याचा आरोप। चौकशी करण्याची पडळकरांची मागणी। अजित पवारांचे सुपुत्र जय पवारांचा बारामतीमध्ये आभार दौरा। अजित पवार विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर जय पवारांचा आभार दौरा। बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणाकरता तातडीनं उपाययोजना करा। आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचा मोर्चा। वैभव नाईक, राजन तेलींच्या नेतृत्वात मोर्चा।